शिक्षणाच्या आईचा घोळ असंच म्हणण्याची सध्या वेळ आलेली. कारण की ज्या परिस्थितीत आणि ज्या परिस्थितीने आज सध्या महाराष्ट्राला व्यापलंय आणि जी परिस्थिती महाराष्ट्रात घडू पाहते त्यामध्ये ज्या परिस्थितीनुसार पहिल्यांदा नीट पेपर फुटीनं सगळ्या महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारतात धमाका माजवला आणि त्याचं मुख्य केंद्र राहिलं मराठवाडा. आणि आता ज्या पद्धतीने टीईटीचा पेपर फुटलाय आणि हा टीईटीचा पेपर ज्या पद्धतीने फोडण्यात आला आणि ज्या पद्धतीचे निकष आता समोर येत आहेत, ज्या पद्धतीची परिस्थिती समोर येते आणि ज्या पद्धतीनं 2,26,000 शिक्षकांच्या भवितव्यावर पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेला हे प्रयोग खऱ्या अर्थानं या शिक्षण विभागाच्या माध्यमातून लागलेला हा काळिंबा आज कशा पद्धतीनं माफिया राजमध्ये परिवर्तित झालाय ना, आणि कशा पद्धतीने या माफिया या संदर्भात आपल्या परिस्थित्या या शिक्षण विभागात दाखवत आहेत त्याचीच एक पावती आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आज शिक्षणाची बाजारीकरण करून ज्या पद्धतीच्या परिस्थित्या सर्वसामान्यावर ओढवल्यात आणि शिक्षण मूळतः हे अर्थार्जनाचं एक साधन आहे, ही जी भूमिका रुजून ज्या पद्धतीचा याचा व्यापार करण्यात आलाय ना, त्याच्याच पडसाद आज या पेपर फुटिंगच्या माध्यमातून समाजाला भोगण्याची वेळ येते. या समाजाची परिस्थिती एवढी थराला का गेली? आज ज्या पद्धतीने या पेपर फुटीच्या माध्यमातून करोडोंचा व्यवहार होऊन स्वतःची माफियागिरी सिद्ध करणारी ही लोक नेमकं यांचे मनसुबे तरी काय आहेत? आणि वास्तविक स्वरूपात जे शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला जोडणार आहे, सामाजिक परिस्थिती घडवणार आहे आणि राष्ट्राची या मुळं आहेत, ज्या भूमिका आहेत ते मजबूत करण्यासाठी का कमकुवत करण्यासाठी, आता हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर थैमान मांडतोय. याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने शिक्षण म्हणजे या कोणत्याही राष्ट्राची मूळ भूमिका असते. जेवढं जास्त सुशिक्षित राष्ट्र असेल, जेवढं शिक्षित भूमिका असेल, तेवढा प्रगतीसाठी वाव चांगल्या पद्धतीने मिळतो. त्यामुळं शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये नोंदवलं गेलं आणि ज्या पद्धतीने राईट टू एज्युकेशन म्हणजे ही भूमिका मांडत 2009 मध्ये कायदा पारित करण्यात आला आणि सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणाची दारं ही नेहमीसाठी उघडी करून सर्वसामान्यांचा विकासक्रम आणि देशाचा विकासक्रम वाढवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण प्रयोग होता. परंतु याचा पट्ट्याबोळ कशा पद्धतीने करण्यात आला आणि ज्या पद्धतीने वसंत पुरके साहेबांनी जो एक मोठा निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात बीएड आणि बीएड कॉलेजची जी भूमिका वाढवली, त्यामुळे आजच्या परिस्थितीची जी सगळ्यात मोठी दयनीय अवस्था होऊन बसली आणि ज्या पद्धतीने या टीईटीच्या माध्यमातून या शिक्षकांवर एक नवीन भूमिका लादण्यात आली, त्या भूमिकेमुळे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती किती लायाला गेली ते या पेपर फुटीच्या माध्यमातून आम्हाला समोर येते. वास्तविक स्वरूपात नीटचा पेपर असो की टीईटीचा पेपर असो, हे पेपर फोडण्याच्या मागे समीकरण काय आहेत, याच्यातल्या मूळ उद्देश काय आहेत आणि ज्या पद्धतीने ही शिक्षण पद्धती फक्त आता अधांतरित शिक्षण पद्धती म्हणून समोर येऊ लागलेली आहेत ना, ही शिक्षण पद्धती येणारं राष्ट्राचं भवितव्य घडवेल का? या देशाची जी मूळ संकल्पना आहे, जी मूळ भूमिका आहे, त्याला खऱ्या अर्थानं रुजवणारी ही भूमिका आहे का? असे अनेक प्रश्न आता पटलावर थैमान मांडतायत. पण वास्तविक स्वरूपात आजही आम्ही त्या प्रश्नाकडे बघण्याऐवजी आम्ही ज्या प्रश्नांची परिस्थिती आम्हाला लाटता येईल, ज्या भूमिका आम्हाला आमच्या सोयीच्या वाटतात आणि ज्याला राजकीय परिस्थितीला पोषक असणाऱ्या भूमिका आज खऱ्या अर्थानं समाज पटलावर मांडल्या चालल्यात. परंतु वास्तविक स्वरूपात जी सर्वसामान्य माणसाची नाळ आहे, जी सर्वसामान्य माणसाची गरज आहे आणि ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विकास होणार आहे, ती मात्र बाजूला करून आज निस्त्या नाही त्या चर्चांना गरम करून मीडिया असो किंवा राजकारणी ही आपली पोळी भाजून घेण्याच्या माध्यमात भासताना दिसत आहेत. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीने या टीईटी पेपरच्या फुटीनंतर ज्या पद्धतीचा सावळा गोंधळ माजलाय आणि 2,26,000 शिक्षकांची जी भूमिका ही पुढच्या टप्प्यात येणार होती, तिच्यावर कसं पाणी फिरलंय हेच आज आम्हाला या गोष्टीतून जाणून घेणं गरजेचं आहे.
मित्रांनो, 2009च्या नंतर ज्या पद्धतीने या शिक्षण विभागात आमूलाग्र बदल झाले, वेगवेगळ्या परिस्थित्या बदलण्यात आल्या आणि जे शिक्षण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला सुधारण्यासाठी होतं, ते शिक्षण स्वतःच्या उपजीविकेचं साधन या राजकीय व्यवस्थेने कसं बनवलं याचीच थैमान मारणारी ही गोष्ट आहे. कारण की ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शिक्षण माध्यमातून ज्या या शिक्षकांना घडवण्यासाठी जे डीएड आणि बीएड कॉलेज देण्यात येत होते ना, त्यांची संख्या कमी होती. फक्त जिल्ह्यामध्ये मोजकेच शिक्षण संस्थांना हे शिक्षण या पद्धतीची कॉलेज उघडण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने याचा पेव फुटला आणि ज्या पद्धतीने या शिक्षकांचे डीएड किंवा बीएड कंप्लीट झाल्यानंतर लगेच नोकरी मिळते ही परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं समाजाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल या डीएड बीएड कॉलेजच्या साठी केंद्रबिंदू झाला. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या डीएड बीएडची एक भूमिका ज्या महाराष्ट्राला विळखून गेली ना, त्यामुळे ही नवीन संकल्पना उदयाला एक नवी वाव मिळाली. आज ज्या पद्धतीने या डीएड बीएड कॉलेजची जी संख्या आहे ती संख्या पाहिली आणि याच्यातून दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर याचा आकडा गलेलठ्ठ आहे. हा गलेलठ्ठ आकडा कशा पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये समाविष्ट करायचा हा आता राजकारण्यांना पडलेला प्रश्न आहे किंवा या सत्ताधाऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण की एवढे जर सगळे शिक्षक दरवर्षी पासआउट होत असतील, आपल्या बीएड आणि डीएडचं शिक्षण पूर्ण करून समाजात येत असतील, मग त्यांच्या उदरनिर्वाहाची किंवा त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था करणं हे शासनासाठी सगळ्यात मोठी कवायत ठरली. त्यामुळे अनेक प्रयोग करण्यात आले. मग खाजगी शिक्षण संस्थांची खरी चांदी सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने या चांदीमुळं शिक्षण क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार भोकाळला ना, तो भ्रष्टाचार खऱ्या अर्थानं आज समाज व्यवस्थेची पूर्ण घडी तोडतोय. ज्याचं डीएड झालं, ज्याचं बीएड झालं, त्या बीएड आणि डीएड धारकांनी खऱ्या अर्थानं या संस्था चालकांचे उमरे घासायला सुरुवात केली आणि हे उमरे झिजवत असताना खऱ्या अर्थानं त्यांना योग्य ती संधी आणि योग्य ते शिक्षक मिळणं यापेक्षा आपले स्वकीय आणि ज्या पद्धतीने आर्थिक उलाढाली करणारे वर्ग समोर येऊ लागलेत ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं या शिक्षण विभागाचा पट्ट्याबोळ झाला आणि वास्तविक स्वरूपात आज खाजगी शिक्षण संस्थांची जर अवस्था पाहिली तर खऱ्या अर्थानं दयनीय अवस्था या शिक्षण संस्थांची झालेली. ज्या पद्धतीनं सामाजिक स्थैर्य करण्यासाठी किंवा शिक्षणाची मूलभूत भूमिका रुजवण्यासाठी जे हाडाचे शिक्षक आम्हाला आवश्यक होते, ते हाडाचे शिक्षक आज कालबाह्य झालेत, काळाच्या पडद्याच्या आड लपलेत. कारण की ज्या पद्धतीच्या तुटपुंजा व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली ही शिक्षण पद्धती फक्त पैशाच्या जोरावर उड्या मारू लागली आणि आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जो अनागोंदी कारभार सुरू आहे, तो नीटच्या माध्यमातून असेल, टीईटीच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्माण केली जाते आणि या रांगेत उभा राहणारा सर्वसामान्य फक्त झुजतोय, झगडतोय आणि वास्तविक स्वरूपात आपली परिस्थिती बदलण्यासाठी जे वाटेल ते करण्याची परिस्थिती दाखवतोय. परंतु ह्याच्यातून साध्य काय होत आहे? याच्यातून साध्य होते फक्त निराशा आणि हातात आलेलं अपयश. आजही हजारो संख्येने बसलेले ते बेरोजगार आजही कट्ट्यांवर फक्त चर्चा करताना दिसत आहेत, फक्त आजही विचार करताना दिसत आहेत. त्याच्यातून काही लोक आपला मार्ग निवडून आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने हे भरमसाठ भरलेले शिक्षक आणि ज्या पद्धतीनं आज या शिक्षण पद्धतीमध्ये आलेली ही नवीन पिल्लावळ खऱ्या अर्थानं सक्षम आहेत का हे तपासण्यासाठी मग टीईटी नावाची भूमिका ठेवण्यात आली, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. आणि खऱ्या अर्थानं हे शिक्षक पात्रता चाचणी ज्या पद्धतीने आज थैमान घालते आणि ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्बंध कालावधीचा जो प्रयोग खऱ्या अर्थाने या चाचणीवर करण्यात आला, 2028 पर्यंत या टीईटीच्या माध्यमातून सर्व खाजगी संस्थांना आपले शिक्षक पूर्णपणे या परीक्षेतून उत्तीर्ण करून घ्यायची भूमिका रुजवण्यात आली. आणि आज वास्तविक स्वरूपात ही जी पद्धत आहे ती या टीईटीच्या पेपर फुटीला प्रमुख कारण ठरलं जात आहे.
कारण की ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन आणि ज्या पद्धतीने दिलेली भूमिका आज ही जर खऱ्या अर्थानं या 2 वर्षात जर पूर्णपणे जर यशस्वी झाली नाही तर बाकीच्या शिक्षकांच्या भवितव्यावर ज्या पद्धतीचं पाणी फिरणार आहे किंवा पुढच्या निकालावर त्यांचं भवितव्य आधारित असणार आहे. त्यामुळं आता ज्या होईल जेणे केने जे मार्ग मिळेल त्या मार्गाने ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं आता या खासगी संस्थेच्या शिक्षकांना अनिवार्य झालंय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती आम्हाला आज भोगायची वेळ येते आणि 2,26,000 जे विद्यार्थी या टीईटीच्या परीक्षेला आज बसणार होते, आज हे पेपर सोडवणार होते, त्यांच्यावर आज ज्या पद्धतीने पाणी सोडण्यात आलंय ना, ते पाणी सोडण्याचं प्रमुख कारण हे आहे. कारण की जर या पद्धतीनं जर शिक्षण पद्धती जर या महाराष्ट्रात किंवा या भारतात रुजू लागली, या पद्धतीचे डोंगर फक्त साचू लागले आणि मधून सगळा पोकळ भाग जर निर्माण झाला तर वास्तविक स्वरूपात हा ढाचा किती दिवस टिकणार आहे आणि अशा पद्धतीने निर्माण झालेल्या शिक्षण पद्धतीमध्ये देश कशा पद्धतीने विकास करणार आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आजही ज्या पद्धतीच्या भूमिका या शिक्षण विभागाशी जोडल्या जात आहेत, ज्या पद्धतीने या शिक्षणाची अवस्था दयनीय करून ठेवलेली, त्यामुळे भरत जाधवनं जो चित्रपट काढला होता ना की शिक्षणाचा आईचा घो, आज त्या शिक्षणाचा आईचा घो म्हणण्याची वेळ सर्वसामान्य लोकांवर येऊन ठेपली. कारण की आज भवितव्य काय आहे, फक्त आहे त्या परिस्थितींमध्ये आपल्या पाल्यांचा विकास करायचा, पण विकास करताना पुढची जी भवितव्याची जी आस आहे ती पूर्णपणे मोडलेली, पूर्णपणे दुभंगलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाल्याचं भविष्य कोणत्या क्षेत्रात घडेल, कोणत्या क्षेत्र हे आपल्यासाठी आपल्या पाल्यासाठी सुखरूप राहील या चिंतेत सर्वसामान्य पालक चिंताग्रस्त आहे. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा मुळात आपल्या पाल्याला निवड आहे, आपल्या पाल्याची आवड आहे, त्याकडे न पाहता फक्त लवकरात लवकर आपल्याला अर्थार्जनाची कशी सोय करता येईल, आपल्या कुटुंबाला आर्थिक परिस्थिती जोडण्यासाठी एक नवीन साधन कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी झुंजणारी ही 80% व्यवस्था आज याच गोष्टीला बळी पडते. त्यामुळं जे भिवंडीमध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये जो आज रॅकेट सापडलाय आणि या रॅकेटनं ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा उलाढालीचा प्रश्न समोर आणलाय, खऱ्या अर्थानं ही टीईटीची पेपर फुटी ह्याला सगळ्यात मोठी जबाबदार आहे ही परिस्थिती. आणि या परिस्थितीमुळेच आज नीटचा पेपर असो की टीईटीचा पेपर असो, या सगळ्या परीक्षामधले पेपर फुटीची सगळ्यात मोठी कारणं ही आहेत. आणि ज्या पद्धतीने विरोधक ह्याचा कांगावा करतायत, ज्या पद्धतीने विरोधक यावर आवाज उठवतायत, ते आवाजाची भूमिका आहे की आम्ही मागच्या काळात जे काही भूमिका मांडल्यात त्या भूमिकेवर कशा पद्धतीने माती टाकून फक्त दोष या सरकारवर लादता येतील, या परिस्थितीवर लादता येईल आणि आम्ही या प्रकरणातून मोकळे कशा पद्धतीने होऊ यासाठी धडपडणारी ही राजकीय व्यवस्था. आज वास्तविक स्वरूपात या सगळ्या प्रयोगाची खरी मीमांसा झाली पाहिजे, खरी कारणं शोधली पाहिजे. आणि शिक्षण हे कशासाठी, शिक्षण हे उदरनिर्वाहासाठी, एका देशाच्या विकासासाठी, एका चांगले नागरिक घडवण्यासाठी, हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर येणं गरजेचं. आज फक्त आम्ही वरच्यावर मुलामा देत आम्ही आमचं भवितव्य सुखरूप करण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा वरचा मुलामा उद्या कशा पद्धतीने कोळमळणार आहे, उद्या कशा पद्धतीने आम्हाला खड्ड्यात घालणार आहे याची भूमिका मात्र आज आम्ही पाहायला तयार नाही. त्यामुळेच ज्या पद्धतीनं या शिक्षण डीएड आणि बीएड कॉलेजची अवस्था झालेली आहे, त्याच पद्धतीच्या अजून कशा अवस्था बाकीच्या ठिकाणी होतील आणि त्या आपल्या पाल्याला ज्या पद्धतीने आपण फक्त एक रोबोट म्हणून जे वापरतोय त्या रोबोटची परिस्थिती पुढच्या भवितव्यासाठी काय राहील याची कसल्याही पद्धतीची आम्हाला गंध आणि सुगंध कसलाही पद्धतीचा राहिला नाही. फक्त येणाऱ्या गोष्टीमध्ये अर्थार्जन हे सगळ्यात मोठा आमचा भाग आहे आणि त्यामुळेच आज ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पाणी फिरतंय, या माफिया राजला एक नवीन चालना मिळते आणि अशा पेपर फुटीच्या माध्यमातून जे कोट्यावधी रुपयाची माया जमवण्याचा ज्यांचा संकल्प आहे तो मात्र सिद्धीला जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे शिक्षण कशासाठी, हे शिक्षणाचं महत्व काय हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाने जोपर्यंत आपल्या भूमिकेत बांधलं जाणार नाही, आपल्या भूमिका यावर स्पष्ट होणार नाहीत आणि जर या स्पष्ट होणाऱ्या भूमिका देशाच्या विकासासाठी वापरल्या जाणार नाहीत ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अधांतरित आहेत. त्यामुळं आपल्याला करायचंय काय आणि आपल्याला मिळवायचं काय याचा जर प्रश्न तुमच्या डोक्यात गुरफडत असेल, तुमच्या मनाला लागत असेल
तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.